नमस्कार, स्वागत आहे सर्वांचे श्रावी सायन्सवर। आज मी सर्वांना सत्यनारायणचा प्रसाद खूप सोप्या आणि सात्विक पद्धतीने कसा करायचा ते दाखवणार आहे। प्रसादाचा शिरा म्हणजे अगदी लहान मुलांपासून ते वयस्कर घरातील मोठ्या सर्वांचा आवडता। तो खूप सात्विक पद्धतीने कराल तर त्यावरचे सत्यनारायण नक्कीच खुश होतात आणि तुम्हाला आशीर्वाद देतात। तर एकदम अचूक प्रमाण आहे। 2 ट्रिक्स तुम्हाला मी सांगणार आहे, सो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। पहिला 1 कप साजूक तूप घ्यायचं भांड्यामध्ये, ते थोडंसं गरम झाल्यावरती त्याच्यामध्ये 2 कप रवा घालायचा। आता रवा तुपामध्ये चांगला परतवून घ्यायचा आणि मंद आचेवर खूप हळूवारपणे आणि कंटिन्युअस हलवायचं। गॅसचा फ्लेम बारीकच करायचं आणि रवा एकसंत हळूवारपणे आपण परतवायचा। आता रवा काय करेल, पूर्ण तूप हे ॲब्सॉर्ब करणार आहे आणि रवा चांगला भाजेपर्यंत आपण त्याला कंटिन्युअस भाजायचा आहे। आता उरलेला मी एक 1.25 कप रवा परत त्याच्यामध्ये घातला। आता रवा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि तुम्ही रवा जितकं भाजाल ना तेवढा तो प्रसाद आपल्याला खूप खमंग आणि स्वादिष्ट लागणार आहे। तो आपण त्याला रव्याचा कलर थोडासा चेंज होईपर्यंत कंटिन्युअस परतवायचा आहे। असा पूर्ण रवा भाजेपर्यंत चांगला परतवायचा आहे एकसंत, आणि हळूहळू त्याच्यामध्ये आपल्याला तूप सोडायचं आहे। तर मी इथे जवळपास एक पाव कप तूप घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये पुन्हा रवा आता एक मिक्स करून आपल्याला भाजून घ्यायचा आहे। आणि पुन्हा रवा काय करेल, पूर्ण तूप ॲब्सॉर्ब करणार आहे आणि चांगला भाजून त्याला पूर्ण कलर येणार आहे। तर आता काय करायचं आहे, आपल्याला जसं हलवणार ना आणि ते आपल्याला थोडंसं ड्राय वाटणार आहे रवा, तर त्याच्यामध्ये आपल्याला हळूहळू तूप सोडायचं आहे। तर ही फर्स्ट ट्रिक आहे। आपण जितका रवा भाजू ना चांगला आणि व्यवस्थित, तेवढा आपला प्रसाद खूप स्वादिष्ट होणार आहे। म्हणून थोडंसं हाय फ्लेम करायचं आणि मग पटापटा भाजायचं आहे म्हणून पटापटा आवरायचं, तर असं नाही करायचं। तुम्ही जितकं मंद गॅसवरती जितका छान रवा भाजाल ना तेवढा त्याचा कलर आणि त्याचा स्वाद सुरेख होणार आहे। त्याच्यामुळे आपण रव्याला मॉइश्चर असणार आहे आणि तो रवा ड्राय नाही वाटणार आहे। तर तुम्ही बघू शकता त्याचा टेक्स्चर थोडंसं ओलसरपणा वाटलेला आहे रव्याला, आता ड्राय नाही दिसत आहे। आता थोडंसं तूप घालायचं त्याच्यामध्ये आणि एकदा परत रवा मिक्स करून घ्यायचा। आता यामध्ये आपल्याला ड्रायफ्रूट्स ॲड करायचे आहेत, तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स घालू शकता, तुमच्या घरी काय अवेलेबल आहे। आणि त्याच्यामध्ये बदाम आणि पिस्ता घालणार आहे। सो थोडंसं पहिला तूप घालते ड्रायफ्रूट्स भाजण्यासाठी आणि त्याच्यामध्ये थोडेसे 1 पाव कप बदाम आणि थोडेसे पिस्ता मी त्याच्यामध्ये ॲड करते। त्याच्यामध्ये तुपामध्ये ते चांगले भाजून घ्यायचे। तुपामध्ये ते चांगले भाजून झाल्यानंतर तुम्ही आता रव्याचा कलर चेंज झालेला बघू शकता, पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे रव्याला। सो रवा आपला हे चांगला भाजला आहे, कारण त्याला आता शेप येतोय रव्याला शेप आलाय म्हणजे आता आपल्याला माहिती होतं की रवा खूप चांगला भाजलाय। रवा आता चांगला भाजून झाल्यावरती तुम्ही रव्याचा कलर बघू शकता, पूर्ण गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला पाणी घालायचं आहे। सो आपण त्याच्यामध्ये आता निम्म दूध आणि निम्म पाणी ॲड करायचं आहे। सो मी आता इथे 3.5 कप पाण्याचा वापर करणार आहे आणि पाणी साईडला मी गरम करायला ठेवलं होतं आणि ते गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता घालायचं आहे। तर प्रमाण आहे की 3.5 कप तरी आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे। पाणी घातल्यानंतर आता रवा आपला चांगलाच शिजतो आणि आपल्याला आता बघू शकता भांड्यात पूर्ण अर्ध रवा वर आलेला आहे आणि ते चांगलं हलवून घ्यायचं म्हणजे रवा ॲब्सॉर्ब करेल पाणी, आणि थोडंसं त्याला आपण मिक्स करून घ्यायचं। आता शिऱ्याला तुम्ही बघू शकता थोडासा घट्टपणा आलेला आहे, सो थोडं हलवायला थोडंसं जड जाते आता, आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघू शकता चांगला एक स्मूथनेस आलेला आहे रव्यामध्ये, हलवताना तुम्ही बघू शकता। आता पूर्ण हलवून झाल्यानंतर आता आपल्याला दूध घालायचं आहे। सो आपण इथे 3.5 कप दूध पुन्हा जरासं गरम करून घेतलंय आणि ते पूर्ण त्याच्यामध्ये आता घालायचं आहे। दूध घातल्यानंतर तुम्ही बघू शकता रवा पूर्ण भांड्यापर्यंत वरती आलेला आहे। आता सगळं एकदा पुन्हा मिक्स करून घ्यायचं। आता लास्ट इन्ग्रेडियंट म्हणजे साखर। तर प्रमाण आहे की 3.25 कप आपल्याला साखर घालायची आहे त्याच्यामध्ये, आणि आता गॅसचा फ्लेम बंद करायचा, कारण की आपण साखर हलवताना तुम्ही बघू शकता तर रवा घट्ट झालेला आहे। गॅसचा फ्लेम बंद करायचा आणि पूर्ण मिक्स करून घ्यायचं।
मिक्स करून झाल्यानंतर पुन्हा गॅसवर ठेवायचं आणि मग गॅसचा फ्लेम चालू करायचा. कारण जर गॅस चालू असतानाच आपण हलवलं तर खाली लागू शकतं किंवा करपू शकतं, म्हणून बंद करायचं आणि मगच आपण थोडं मिक्स करून घ्यायचं. आणि आता पूर्ण मिक्स करून झालेलं आहे. साखर पूर्ण त्याच्यामध्ये मिक्स झालेली आहे. आता बघू शकताय आपला प्रसाद पूर्ण रेडी आहे. तर दुसरी ट्रिक आहे की वरून आता तूप सोडायचे आपल्याला. तर ही दुसरी ट्रिक आहे. सो याच्यामुळे काय होईल की मॉइश्चर राहील रव्याला आणि आपला प्रसाद हा ड्राय नाही होणार. आणि आता मी मधोमध एक होल करून तूप घालती आहे. आता काय होईल, आपला गॅसचा फ्लेम चालूच आहे आणि तूप घातल्यानंतर पुन्हा एकदा थोडंसं वरच्यावर सेट करून घ्यायचं. सो तुम्ही बघू शकता याच्यामुळे काय होतं, आपला प्रसाद ड्राय नाही होणार आणि थोडंसं मॉइश्चर राहतं आपल्या प्रसादाला. आणि बघू शकता की प्रसादाचा शिरा रेडी आहे. सो दिसतानाच इतका देखणा दिसायला लागलाय की खूपच छान झाला होता प्रसादाचा शिरा. सर्वांना फार आवडला. आता प्रसादाचा शिरा असा सेट करून घेतल्यानंतर 2 मिनिटं गॅसवर चालू ठेवून पुन्हा बंद करायचा आणि प्रसादासाठी ठेवायचं. तर अशा प्रकारे मी सत्यनारायणच्या प्रसादाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला तर नक्की सांगा. आणि आम्ही कर्नाटकमध्ये धारवाडमध्ये राहतो. सो आमच्याकडे अशी पूजा करतात. सो तुमच्याकडे कशी पूजा करतात किंवा कशा प्रकारे वेगळं काही करतात तर तुम्ही नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. सो अशा प्रकारे प्रसादाचा शिरा तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंट करून सांगा. आपण सगळेजण दरवर्षी आपल्या घरी सत्यनारायणची पूजा करतो. सो तुमचे काही चांगले अनुभव असतील तर नक्की शेअर करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.